प्रमुख वक्ते आणि आपल्या विद्यालयाचे जाणकार मराठीचे शिक्षक श्री PS सातपुते सर इथं राजभाषा दिन मराठी याविषयी आपले विचार व्यक्त करणार आहेत। सातपुते सरांना विनंती करतो की सर आपण आपले विचार या विद्यार्थ्यांना ऐकावे। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा। खरंच आपण भाग्य आहोत, आपलं भाग्य आहे, सुभाग्य आहे आणि आपल्या नसानसामध्ये ही मराठी भाषा आज आपण खऱ्या अर्थाने जगत आहोत, रुजत आहे, फुलत आहे आणि अशी ह्या भाषेचा गोडवा आपल्या मनामध्ये, आपल्या मनाच्या कुंभामध्ये असाच तेवत ठेवायचा आहे, जागवत ठेवायचा आहे, पुढे वाढवायचा आहे आणि त्यासाठीच आपल्या या मायबोलीचा असाच हा गोडवा पुढे नेण्यासाठी आपण आज शाळेमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या विद्यालयाचे प्राचार्य मान्य KS पाटील सर, सर्व शिक्षक शिक्षिका आणि बालमित्रांनो, मराठी भाषेबद्दल जे मगाशी मी कविता गायली ती कविता होती कुसुमाग्रज यांची। कुसुमाग्रज म्हणजेच V.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म झाला पुण्यामध्ये। तो जन्म होता 27 फेब्रुवारी 1912 रोजी हा जन्म झाला। त्यांचं मूळचं नाव वेगळं होतं, गजानन म्हणायचं त्यांना। त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं आणि नाव झालं विष्णू वामन शिरवाडकर। त्यांना एक बहीण होती, तिचं नाव होतं कुसुम। जेव्हा हे मोठे झाले आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये राजहंसासारखे साहित्यामध्ये व्यवहार करू लागले, तेव्हा त्यांनी नाव धारण केलं, ते होतं कुसुमाग्रज हे नाव, टोपण नाव। हे असं का पडलं? कुसुम ही त्यांची बहीण आणि अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेले, बहिणीच्या अगोदर कुसुम यांच्या या बहिणीच्या अगोदर जन्मलेले, म्हणून त्यांनी नाव धारण केलं टोपण नाव कुसुमाग्रज। आणि कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी इतिहास घडवला। या सारस्वताच्या सर्व सागरामध्ये पोहत असताना अनेक पद्धतीचा विहार त्यांनी केला। फक्त त्यांनी कादंबऱ्या रचल्या, काव्यलेखन केलं असं नव्हे, तर त्यांनी नाटकं लिहिली। एक उत्कृष्ट नाटककार, एक कथाकार, पटकथा संवाद करणारा एक नट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि या भाषेला समृद्धीपर्यंत नेऊन पोहोचवलं। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, साहित्यातला हा सर्वोच्च पुरस्कार या भारतामध्ये दिला जातो। हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते वि.स. खांडेकर नंतर या साहित्याच्या मंडळीमधले दुसरे साहित्यिक ठरलेले आहेत। त्यांचं शिक्षण पुण्यामध्ये जरी झालं नसलं तरी सुद्धा पुण्याचे ते आणि ती भाषा ती समृद्ध करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत, ते जपलेलं आहे। कारण या भाषेला जो इतिहास आहे हा 2000 वर्षापूर्वींचा इतिहास आहे। या भाषेच्या इतिहासामध्ये या भाषेवरती अनेक पद्धतीनं, अनेक लोकांनी, अनेक राजांनी, म्हणजे ते सुलतानशाही असतील, मुघल असतील, अरब असतील, फारसी असतील किंवा अनेक पद्धतीनं त्यांच्यावरती आक्रमण झाली। मात्र ही मराठी भाषा
उलट समृद्ध होत गेली. कारण या भाषेनं आपल्याला माहित आहे 400 वर्ष मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, आणि तरी सुद्धा या यवनांच्या आणि अनेक परकीय सत्तांचे आक्रमण झाले असताना सुद्धा ही मराठी भाषा या ठिकाणी वाढलेली आहे, ती समृद्ध झाली. म्हणजे इतर भाषामधील अरबी असेल, संस्कृत असेल, फारसी असेल, किंवा या ठिकाणी मुघलांची आलेली भाषा असेल, तर या सर्व भाषा तिनं अवगत केलेल्या आहेत आणि ते शब्द तिनं घेतलेले आहेत. एवढंच काय, भारतीय भाषा ज्या आहेत या भारतीय भाषा सुद्धा यामध्ये वाढलेल्या, फुललेल्या आणि त्या समृद्ध झालेली ही भाषा आहे. आपल्याला आणखी असं माहिती आहे, साधं एक उदाहरण घेण्याचं आपल्याला मला असं सांगावंसं वाटतं की कन्नड, आपल्याला कर्नाटक मधली कन्नड ही भाषा जी आहे त्याच्यामधून आपण दररोज जी भाकरी खातो ना, तर भाकरी हा शब्द कन्नड मधून आलेला आहे आणि तो आपल्याला माहित पण नाही की हा आपला देशी शब्द म्हणजे मूळ मराठीतला आहे का. कोणी विचारलं आपल्याला तर सांगता येत नाही. मात्र मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाकरी हा शब्द हा कर्नाटकातून आलेला आहे. कर्नाटकातली भाषा आपल्याला माहित आहे. आप्पा भाकरी खालीस का रे, अण्णा इकडे कुठे बसलस तू, जा की जरा शेतात जाऊन ये जा. अण्णा, हा अण्णा हा शब्द जो आहे हा आपला नाही, मराठीतला नाही, तर हा अण्णा हा शब्द हा कर्नाटकामधला आहे. आणि इंग्रजीचे शब्द तरी आपण पुष्कळ घेतलेले आहेत भाषा समृद्ध होण्यासाठी. आपल्याला चेंडूफळी म्हणता येत नाही. चेंडूफळी हा शब्द आपण ऐकून लहानपणी, मला वाटतं 1ली 2री मध्ये चेंडूफळी हा शब्द ऐकलेला असतो. आता बॅट आणि बॉल ह्याच्याशिवाय आपण बोलत नाही. काही शब्द असे असतात फार गमतीशीर, सहज एखाद्यानं सांगितलं. पूर्वी असं व्हायचं, आता जरासे बिड्या ओढण्याचं आणि सिगारेट ओढण्याचं प्रमाण कमी झालंय. मात्र पूर्वी असं व्हायचं, जा रे जा एक दुकानातनं सिगारेट घेऊन येईल. सिगारेट म्हटलं की त्या माणसाला कळतं, पानपट्टीवाल्याला किंवा त्या दुकानदाराला. मात्र मी जर गेलो आणि मी जर असं मागितलं देशी शब्द मध्ये, शुभ्र वेस्टर्न दारी तंबाखू चूर्ण ओढण नलिका मला दे, तो म्हणा काय, परत बोल, शुभ्र वेस्टर्न दारी तंबाखू चूर्ण ओढण नलिका मला दे. अरे काय सकाळ सकाळी लावून आलास का, काय काय डोकं बिकं फिरलंय का, सरळ सांग की. हो हो ते सिगारेट दे. अरे असं बोल की सिगारेट दे, एवढं सांग की. म्हणजे सिगारेट हा शब्द इंग्रजी मधून आलेला आहे आणि तो आपल्याला त्याचं मराठी भाषांतर काय हे कळत नाही. तर दुसऱ्या भाषेतून आलेले हे शब्द आपण सहजपणे घेतलेले आहेत. म्हणजे मराठी भाषा ही समृद्ध भाषा होत निघालेली आहे. याच्या पुढे जाऊन रेल्वे सिग्नल. रेल्वे सिग्नल म्हटला की लगेच कळतं आपल्याला. मात्र मी म्हटलं गजगामिनी गमन गमनार्थ भय सूचक ताम्रलोह पट्टिका पडलेली आहे, पुढे अजिबात कोणी जायचं नाही. एवढं लांब सांगेपर्यंत रेल्वे येऊन तुमच्यावर निघून गेलेली असेल की नाही. म्हणजे आपल्याला देशी त्याच्यासाठी एवढं मोठं असतं हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपण त्याच्यासाठी जे दुसरे शब्द घेतलेले आहेत तर ते खूप आहेत. 4थीतला मुलगा असू दे, 1लीतला मुलगा असू दे, किंवा लहान 5-4 वर्षाची मुलगी किंवा मुलगा, याला जवळजवळ 500 ते 1000 इंग्रजी शब्द येतात दररोजच्या याच्यामध्ये. त्याच्यावर जर निरीक्षण केलं तर पहा, म्हणजे याचा अर्थ काय, त्यांना मराठी विचारलं तर सांगता येत नाही. आणि अशा ह्याच्यातून ही भाषा समृद्ध झालेली आहे हे आपल्याला कळतं. हे फार महत्वाचं आहे. या मराठी भाषेमध्ये ही समृद्ध कशी झालेली आहे, ह्याच्यावर काव्य रचलं जातं. नेहमी काव्य असतात, जाता जाता अनेक काव्य असतात. एक काव्य मला या ठिकाणी वाचायला आवडेल. ते काव्य आहे, आजकाल सारं जग प्रेमात बिझी असतं. बिझी तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच इझी असतं.
बघा 2 शब्द कसे वापरले. आज फक्त नजरांनी सेटिंग असतं, मग थोड्याच दिवसात थेट मीटिंग असते. तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच इझी असतं. मग तासन तास एकमेकांना कॉलिंग असतं आणि लॉंग एकत्र इटिंग असतं. आधी फक्त हाय बाय असतं, मग मिस यू आणखी काय काय असतं. तसं पाहायला गेलं तर प्रेम खूपच इझी असतं. मग रोज आई वडिलांशी चॅटिंग असतं. फीच्या नावाखाली एकमेकांना गिफ्टनी नवे नवे ग्रीटिंग असतं. रोज मग एवढेच रुटीन असतं नि बाईक वरून दूर दूर रायडिंग असतं. बघा हे शब्द वापरलेले आहेत. कविता किती समृद्ध झालेली आहे बघा. हे एकच असं नाही, तर अशा अनेक कविता आहेत की ज्या आपल्याला वेड लावतात. कुसुमाग्रजांनी सुद्धा ज्या कविता रचल्या, विशाखा ही त्यांची कादंबरी, त्याच्यामध्ये काव्यारंभ सुद्धा आहे, काव्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर ती अजरामर झालेली ही कादंबरी आहे. मराठी सारस्वत साहित्यामध्ये त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी आपण निश्चितपणे वाचली पाहिजे. मित्रांनो, त्यांनी रचलेली जी कविता होती, त्या कविता आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला निश्चितपणे जगण्याची उमेद निर्माण केली जाते. काव्य आपल्याला घडवतं, मोठं करतं. मग त्याच्यामध्ये वीररस असतो, शृंगार रस असतो, जो आता मी सांगितला तो. त्याच्यामध्ये तुम्हाला आधार देण्याचं काम करतं काव्य, साहित्य. आणि अशीच एक कविता त्यांनी रचली होती, तिचं नाव होतं कणा. कणा या कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात, ओळखलत का सर, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारनी संगे सर आता लढतो आहे, कारभारनी संगे आता सर लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता, त्यांनी खिशात हात घातला त्यावेळेला. त्या शिक्षकांच्या पुढे समोर सगळा हा प्रसंग घडलेला आहे. आणि त्यांचा विद्यार्थी किंवा त्यांचा शिष्य त्या ठिकाणी आलाय. त्याचं हे दुःख सगळं ऐकल्यानंतर त्या शिक्षकांना कणव वाटली आणि त्यावेळेला ते हात घालतात खिशामध्ये आणि त्यावेळेला ते बोलतात, फार सुंदर आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, मोडून पडला संसार, मोडून पडला संसार तरी, मोडून पडला संसार तरी, पाठीवरती फक्त हात टाका, फक्त हात टाका, मी लढण्यासाठी तयार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आधार कसा देऊ शकता, हे या ठिकाणी या कवितेतून आणि जगण्याची उमेद निर्माण करण्याची ताकद या सारस्वतामध्ये असते, या साहित्यिकांच्या मध्ये असते. म्हणून साहित्य या मराठी भाषेमध्ये एवढं विपुल आहे. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण या जगतासाठी
आता विश्वात्मके देवे येणे वागज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. सगळ्या विश्वासाठी त्यांनी पसायदान मागितलं आणि त्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी जो लिहिला, अगदी लहान वयामध्ये, तो संपूर्ण जगामध्ये विश्व वंद्य असा ठरला. आणि हे मराठीचं आपलं खऱ्या अर्थानं ही रत्न आहेत, हे साहित्य आहे, हे जीवापाड आपण जपलं पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे. कारण मराठी भाषा एवढी समृद्ध आहे की या भाषेमध्ये आता ते ä आणि अ आल्यामुळं 48 वर्ण जे होते ते आता 50 झालेले आहेत. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो काय गरज आहे हो, श श स हे वापरायची, त्याच्यासाठी नुसता यस सारखं स वापरायला चालतो की, मलाही तसं वाटायचं. मात्र त्याच्यामध्ये असणारा सूक्ष्म जो फरक आहे तो या भाषेनं जपून ठेवलेला आहे. आता ऋषी मधला रू आणि सरळ जर आपण रू लिहिला रुसने मधला तर काय फरक असतो, वाचायला तोच आहे. म्हणून मित्रांनो, तरी सुद्धा या साहित्यिकांनी हे ठेवलेले आहेत, ज्यांचा कधी आपण उच्चारही करत नाही, जे कधी वाचण्यासाठी वापरले पण जात नाहीत, असे काही आपली मुळाक्षर आहेत, वर्ण आहेत. आता ते लृ हा कधी आपण कुठं वापरत नाही, ते क्लुप्ती यासाठी ते फक्त तेवढाच तिथं आहे. त्यानंतर तुमचा बघा वाङ्मयामधला ग हा जो आहे हा क्वचित ठिकाणी, काही ठराविक ठिकाणी वापरला जातो. मात्र ञ हा तर ञ आहे, हा जो तर तो तरी बहुतांश ठिकाणी वापरलाच जात नाही. आता न आणि ण हे जे आहे त्याच्यामध्ये नळातला न सरळ उच्चार होतो, मात्र जो दुसरा मोठा बाण मधला न जो आहे ण, आपली जीभ उलटी वरती लागते आणि हा जो फरक आहे हा आपल्या लक्षात येत नाही. मात्र भाषा समृद्ध करण्यासाठी इतकं इंग्लिशमध्ये 26 अक्षर आहेत मुळाक्षर, मात्र माझी मराठी भाषा एवढी समृद्ध आहे की त्या ठिकाणी 50 वर्ण आहेत, मुळाक्षर आहेत. अशी ही माझी भाषा आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला या भाषेचा गौरव करावासा वाटतो आणि हा गौरव अनेक जणांनी केला आणि तो सुरेश भट यांनी सुद्धा आपल्या कवितेतून केलेला आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. किती सुंदर आहे बघा. भाग्य आहे माझं भाग्य आहे की मी मराठी बोलतोय, मी जगतोय सुद्धा मराठी. या मराठीच्या या माझ्या राज्यात मी जन्माला आलो, वाढलो, मोठा झालो, हे माझं सौभाग्य आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण भारतामध्ये जेवढ्या प्रमुख भाषा आहेत 22 भाषा, या 22 भाषामध्ये 3 नंबरची आणि सर्वात याच्यामध्ये 3 नंबरची भाषा बोलली जाते. 3 नंबर लागतो आपला. एवढी लोक मराठी भाषा बोलतात. ही किती श्रेष्ठ भाषा आहे बघा. आपले लोक सर्व दूर पसरलेले आहेत. अगदी आ सेतू हिमाचल खाली दक्षिणेपासून ते उत्तरेतील हिमालयापर्यंत मराठी भाषा बोलली जाते आणि जगामध्येही बोलली जाते. जगामध्ये सुद्धा मराठी भाषा खूप बोलली जाते. ही भाषा आहे म्हणजे ही समृद्ध भाषा आहे. आणि या भाषेमध्ये ज्या ज्या लोकांनी विपुल लेखन केलं ती आता आपल्याकडे आहे. तुम्ही जर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या जर वाचल्या, जो माणूस फक्त 1.5 दिवस शाळेत गेला, फक्त 1.5 दिवस,
आणि त्या 1.5 दिवसात पळून गेल्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये ते रंगवायचे, त्यानंतर ते शब्द लिखाण करायचे, म्हणजे पेंटिंग करायचं, त्यावेळेला ते जे काय असायचं ते हळूहळू वाचायला सुरुवात केली. त्याच्यातून ते साक्षर झाले. किती मोठा आहे बघा. आणि प्रचंड अशी साहित्य संपदा निर्माण केली त्या माणसानं. तर त्याच्यासाठी, त्या साहित्यासाठी त्यांचे जे शब्द आहेत, एका याच्यामध्ये असा आहे, तिच्या अंगठ्याच्या पुढच्या टोकानं तिचा पदर पुढे पुढे हेलकावू लागला. तिला ठेच लागायची चालताना तिच्या पदराला खाली सोडलेलं असतं बघा ते स्त्रीचं. तर त्याच्या काय व्हायचं, ते जे पुढचं नख लागायचं किंवा तो पुढचा अंगठा लागायचा आणि ते पुढे जायचं निघून. तर त्याच्यासाठी, ते सांगण्यासाठी डिक्शनरी लेवल, म्हणजे त्यांच्या शब्दासाठी, अशा शब्दांच्यासाठी डिक्शनरी, स्पेशल डिक्शनरी साहित्यिकांना निर्माण करावी लागली. हे लक्षात घ्या. म्हणजे ते काय लिखाण असेल, किती उंची असेल त्या साहित्याचे. ययातीमध्ये वि. स. खांडेकरांची भाषा जी अलंकारिक भाषा आहे, तर ती पाहताना सुद्धा, ऐकताना आणि वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. आपल्याला कानाला, मनाला आनंद देणाऱ्या ह्या गोष्टी असतात. या महान अशा विवा शिरवाडकर यांनी मराठीमध्ये जी विपुल संपदा निर्माण केली, त्याला तोड नाही. कारण ज्ञानेश्वरांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, इतकी ही श्रेष्ठ कशी भाषा आहे. मराठी भाषेची थोरवी गाताना ते म्हणतात, माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन. माझी भाषा कशी आहे, अमृता समान. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर पैज लावली तर निश्चितपणे सरस ठरणार आहे. इतकी महान माझी भाषा आहे. आणि ही भाषा आज आपण प्रत्येकानं जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. फक्त आपणच वाढवली पाहिजे असं नाही, तर आपण दुसऱ्याला ती बोलण्यास प्रवृत्त केली पाहिजे. आपण इथं मराठी बोलतो, हा कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल किंवा अनेक ह्याच्यामध्ये, मात्र जेव्हा आपण मुंबईला जातो तेव्हा या भाषेची लक्तर आपण वेशीवर टांगलेली असतात. कारण तिथं बोलणारे सगळे सरळ सरळ भेळ मिसळ केलेले असते. तिथं बोलताना आपण मराठी बोलत नाही, पुढचा हिंदी बोलतो. कारण तो युपी मधनं आलाय, तो बिहार मधनं आलाय, तो दुसऱ्या ठिकाणाहून आलाय आणि त्यांना बोलण्यासाठी एकच भाषा असते, ती म्हणजे हिंदी. आणि आपण सुद्धा आपली मराठी सोडतो आणि आपली मोडकी तोडकी भाषा आपण काय करतो, बोलायला सुरुवात करतो. आणि ती असते आपली भाषा, ममद्या आया आणि दबागदिशी पड्या. अरे पड्या तो पड्या, अरे गुडघ्याच फुट्या. म्हणजे भाषा आपली बघा. मराठी शुद्ध बोललं पाहिजे, निम्म मराठी निम्म हिंदी बोलायचं. जी बोलता येत नाही तरी पण बोलायचं, रेटून बोलायचं. सवय लागल्या, काय करायचं नाही. हा मराठीचा जो बाणा आहे, हा तुम्ही टिकवून ठेवायचा आहे. जिथं जाईल तिथं मी मराठीच बोलेल, मराठीमध्येच काम करेन. कारण ही परंपरा देवगिरीच्या राजापासून सुरू झालेली आहे. कारण देवगिरीच्या राजानं त्यावेळेला या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. आणि याच काळामध्ये मुकुंदराज यांनी विवेक सिंधू नावाचा जो आपला आद्य ग्रंथ आपण मानतो तो लिहिला मराठीमधला. या भाषेवरती संस्कार झालेले आहेत. ते म्हणजे कुठले, तर ही संस्कृत मधून आणि प्राकृत मधून, जास्तीत जास्त संस्कृत मधून ती प्रसवली, म्हणजे तयार झाली असं म्हटलं जातं. अनेक शब्द जास्तीत जास्त जवळजवळ 75% असं म्हणायला हरकत नाही, 50% ही भाषा आपली संस्कृतचे शब्द जसे जसे घेतलेले आहे तिथून तयार झालेली आहे. प्राकृत भाषेचं तिच्यावरती प्राबल्य आहे, प्रभाव आहे. मग अरबी काही शब्द असतील, कन्नड असतील, विविध भाषेचं आलेलं. ही अशी माझी भाषा आहे. मग त्यावेळेला मुकुंदराजांनी तो विवेक सिंधू लिहिला आणि मग छत्रपती शिवराय गप्प बसले असतील का, अरे ही माझी माय भाषा, माझी मातृभाषा आहे. म्हणून त्यांनी काय केलं तर या भाषेचं इतका चांगला दर्जा दिला आणि त्याच्यातून राजभाषाचा शब्दकोश त्यांनी तयार केला.
राजकोष तयार केला मराठीमध्ये. किती मोठं काम केलंय बघा. आणि या मधल्या काळामध्ये 1940 1960 पर्यंत किंवा त्याच्या अगोदरचा काळ हा मराठी भाषेचा सर्वोत्कृष्ट काळ ठरलेला आहे. कारण याच भाषेमध्ये पु ल देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, वि स खांडेकर, आत्रे, प्रके आत्रे, नरहर पुरंदकर अशा अनेक, नारायण सुर्वे. आता नारायण सुर्वेची तर मला एक कविता आठवले. नारायण सुर्वे. आता या कथा, कविता किंवा हे जे असतं तर हे आपल्या मनातल्या भावना आणि त्या त्या परिस्थितीनुसार निगडीत असतात. तर एक सुंदर अशी कविता त्यांची नारायण सुर्वे यांची आहे. ते एका ह्याच्यामध्ये म्हणतात, 2 दिवस नावाची ती कविता आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात अर्धी जिंदगी बर्बाद झाली. दुःखाचं आणि गरिबीचं यथार्थ वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. अशा अनेक कविता तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला माहित आहे, बहिणाबाई चौधरी यांची कविता ह्या सुद्धा दुःखाच्या आणि अतिशय चांगल्या बाकीच्या पण आहेत. मात्र त्याचा अर्थ आतून, नाही दिया मधी तेल, कशी अंधारली रात, हे जे आहे हे अप्रतिम असं त्यांचं काव्य आहे. हे आतून आलेलं आहे आणि हे मराठीमध्ये. तर अशा कविता, असं साहित्य हे अजरामर आहे, कारण ते आपण सर्वांनी जपून ठेवलेलं आहे. मग आज तुम्ही ओव्या, भजन, कीर्तन, संतांनी तर संत वचने जे आहेत तर सगळ्यांना तोंडपाठ आहेत. आज आपण ती प्रत्येकाच्या ओठावर सुद्धा आहे. ही संत वचने घेऊन आपण जगत असतो आणि ही भाषा आपण वाढवत असतो. कारण जगामध्ये ही वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी ही लोक असतात, तसं आपणही ही माझी भाषा वाढवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी सतत पुढाकार घेतला पाहिजे. असंच एक, तुम्ही ज्यांची वाट पाहत आहात, तो तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे. तो तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे. तुम्ही स्वतः प्रकाशाचे पुंजके व्हा. याच्यातून तुम्हाला सांगायचं की आता तुम्हाला तारणारा कोण नाही, तर तुम्ही स्वतः काय व्हायचं, स्वयंस्फूर्तीनं सूर्यासारखं तेजस्वी व्हायचं आहे आणि जीवन जगायचं आहे. जगण्याची उर्मी, प्रेरणा देणारे अशा अनेक कविता असतील, ग्रंथ असतील, याच्यामधून आहेत. आणि जग हे फक्त तलवारीवरती चाललं असतं किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीवरती चाललं असतं तर सगळ्यांनी जगात तेच केलं असतं. मात्र ज्यांनी तलवार उपसली कशासाठी असेल, स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी असेल, धर्मासाठी असेल, ती छत्रपती शिवरायांनी उपसली होती. त्यांनी तो इतिहास घडवला. मात्र जे लोक दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जातात त्यांचा अंत झालेला आहे. आणि म्हणून प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. प्रेमाची भाषा, आपण आईवर प्रेम करतो, बाबांच्यावरती प्रेम करतो, या निसर्गावरती प्रेम करतो, आपल्या पत्नीवरती प्रेम करतो, आपल्या मुलांच्यावरती प्रेम करतो, आपल्या प्रेयसीवरती प्रेम करतो. आणि म्हणून सगळेजण प्रेम करत असताना प्रेमाची भाषा ही एकच असतं. तुमचं आमचं प्रेम हे सेम असतं. ही एक मंगेश पाडगावकर, किती फार मोठा माणूस आहे, त्यांनी तुमचं आमचं सेम असतं, ते त्याची एक कविता आहे, फार सुंदर कविता आहे. प्रेम म्हणजे प्रेम असते, तुझे माझे सेम असते. प्रेम म्हणजे प्रेम असते, तुझे माझे सेम असते. काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात,
या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असते. तुझे माझे शेम असते, तुझे माझे शेम असते. तर मित्रांनो, या ठिकाणी हे सांगण्याचं सगळं चाललेलं आहे. हे जगात सगळं प्रेमावर सुरू आधारित आहे. प्रेम जर केलं नाही, आई जर आपल्या मुलावर प्रेम करत नसेल, बाबा मुलावर प्रेम करत नसेल, तर आपण प्राण्याशी त्याची तुलना करतो. आणि म्हणून हे जग जर राहायचं असेल तर त्यासाठी प्रेम महत्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम कसं असतं मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, याचं काव्य करायची ताकद या साहित्यिकांच्या मध्ये असते. आणि असं साहित्य लिहिण्याची भावना प्रत्येकाच्या मध्ये असत नाही, तर ती मुळात जन्म घ्यावी लागते. आणि हे काम या साहित्याच्या ज्ञानाच्या या सागरामध्ये पोहणारे जे राजहंस आहेत ते म्हणजे विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, जे टोपण नावाने कुसुमाग्रज ठरले. तर अशा या महान माणसानं मराठीला चांगले गौरव दिन, समृद्धीचे दिन या ठिकाणी मिळवून दिले. आणि 1967 पासून या मराठीला हा राजभाषा त्याचा मान मिळाला. आणि आतापर्यंत ही दिवसेंदिवस वाढत जाणारी, चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणारी ही माझी मराठी भाषा अशी समृद्ध होऊ दे, अशी मी या ठिकाणी कामना करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे, डोंगरे सरांचे मी आभार मानतो. धन्यवाद.